असं काय वाटतं की ते 8,000 का गेला? ऑलरेडी सोल्ड आहे. सोल्ड आहे. सोल्ड आहे. तुला असं काय वाटलं की ते 8,000 म्हणजे एवढं महाग का गेला तुझ्या हिशोबाने? माहिती आहे का, पहिली गोष्ट मार्केटमध्ये ना एक म्हणजे कॉन्सेप्ट आहे की युनिक गणपती बाप्पा आमचा, आणि त्याच्यानंतर इको फ्रेंडली. जर या दोघांना म्हणजे तुझं असं आहे की ते 100% माती आहे 100% माती. आणि तुला सांगतो, शाडू मातीचे गणपती ना अमरावतीत बनतात लाल मातीचे गणपती. लाल माती आणि शाडू माती वेगळी वेगळी. लाल माती खूप स्वस्त भेटते मार्केटमध्ये. शाडू मातीची एक गोण 400-500 रुपयाची अशी गोण असते, 50 किलोची. आणि जी लाल माती असते ती 2,500, 3,000, 4,000, 5,000 फुल गाडी भेटते एक टाटा एस भरून. तो एक प्राइसचा डिफरन्शिएट. आणि मेन म्हणजे माहिती आहे काय, मार्केटमध्ये ना कॉन्सेप्ट खूप चालतात आता की माझा युनिक बाप्पा आहे. आणि जेव्हा त्यांना युनिक बाप्पा इको फ्रेंडली भेटतात तर लोक पैसे द्यायला रेडी होतात. म्हणजे युनिकनेस एक फॅक्टर आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामधला तेवढा रिअलिस्टिकनेस. आता हत्तीसारखा हत्ती, त्याचा तेवढा स्किन टोन. आता मी हत्तीवर 5 ते 6 शेड्स केले. त्याच्यानंतर बाप्पावर 5-6 शेड केले. आणि त्याचा फेस कट आणि त्याचे डोळे वगैरे तेवढे काम केलंय त्याच्यामुळे. आणि आता अगोदर जेव्हा मी पहिल्या वर्षी केला होता ना, मी इथे एक गणपती ठेवला होता, त्याचा फोटो तुला दाखवेल. कासवावर बसलेला गणपती होता आणि त्याचे 3 पिल्ल मागून येत आहेत सोबत. असा तो कॉन्सेप्ट होता माझा पहिल्या वर्षी जेव्हा मी तो युनिक बाप्पा केला होता. असेल तर दाखवेल तुला, फोटो आता बघायला लागेल. तो इथे एक चाफले सर आहेत ना, त्यांच्याच घरचा गणपती होता. तुझ्या बोलण्यातून असं समजतं की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन. हो. आणि ही मार्केटमध्ये नाही. मार्केटमध्ये हे तुला असे युनिक बाप्पा जे एकच बनले आहेत अशी मार्केटमध्ये नाही. मग समोर काय झालं, आम्ही इथे लावले डिस्प्ले. 3च मूर्त्या होत्या त्यावर्षी माझ्याकडे. सॉरी 2च मूर्त्या होत्या त्यावर्षी माझ्याकडे. एक मी डेमो म्हणून कलर केला होता आणि एक त्यांच्यासाठी केली होती मी. मी त्याच्यासमोर टॅग लावला होता 8,500 की 9,000, 11,000चा टॅग लावला होता. ओके. मूर्ती पण एवढी मोठी होती, चांगली ती. 11,000चा टॅग लावला. यार लोक येतात माझ्याकडे, मूर्ती बघतात, मूर्ती खूप चांगली आहे का, आवडली मला, तुमच्याकडे असेल तर सांगा. त्यांना ते टॅग दाखवायचो, बाबा तो टॅग 11,000चा. ते 11,000चा टॅग बघून मला शिवाय घालून जायचंय, तुला मूर्ती विकायची नाही का, आम्ही का तुला असं दिसतोय. हे खूप झालंय माझ्यासोबत. म्हणजे 2 वर्ष अगोदर झालंय. आता सगळं नॉर्मल झालंय. लोकांना आता किंचित लोक बोलतात, खूप कमी लोक बोलतात, कारण की समजलं त्यांना आता हे काय आहे. अगोदर म्हणजे 3-1 वर्ष अगोदर नव्हतं समजलं लोकांना हे काय. आधी तुला असं सांगायला लागत असं तर तुम्ही मार्केटमध्ये जा ना आणि बघा. येस. अगोदर मला पण खूप राग यायचा, यार काय सांगू यांना, बोलून काय बोलायचं ना, फायदाच. यावेळेसचं सर्वात एकदम म्हणजे आकर्षण तुझ्या दुकानात कोणतं आहे? मला वाटते हा कमळावरचा असू शकतो. बाहेर काढतो का जरा त्याला समोर. हो समजलं. याला जेव्हा इथे पेटल्स येणार ना तेव्हा तो पूर्ण खुलून जाणार. त्याला सांगायचं हा, त्याला पेटल्स याच्यासाठी नाही लावले मी की त्याच्यावर पन्नी वगैरे आता काळ चालू असते ना. आमच्याकडे बघणारे जास्त येतात घेणाऱ्यापेक्षा. काल रात्री 3 वाजेपर्यंत गर्दी होती या डिस्प्ले वगैरे. या डिस्प्लेतून लोक हटतच नाही. काल संध्याकाळी माझी मामी पण सांगत होती की मलाच गणपती बघायचे, तुझे पण इथून गर्दी हटत.